सराईत चोराकडून 5 चोरीच्या मोटरसायकल हस्तगत। गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे दिंडोरी रोड नाशिक येथे येणार आहे। अशी बातमी मिळाल्यावरून पोलीस हवालदार अतुल पाटील, पोलीस हवालदार मनोज परदेशी यांच्यासह सापळा राहून चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी असलेल्या सराईत गुन्हेगार श्रावण मोरे दिंडोरी रोड नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पुढे ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या जवळ असलेल्या टेकडीजवळ जागीच पकडले। आरोपी हा सराईत गुन्हेगार असून वय 45 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर 3 आशादीप अपार्टमेंट, पोकार गल्ली, गणेश कॉलनी, म्हसरूड, नाशिक येथील असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्या ताब्यात मिळून आलेली चोरीची मोटरसायकल जप्त करून अधिक चौकशी करून 2,70,000 रुपये किमतीच्या 5 मोटरसायकली हस्तगत करून 4 पोलीस स्टेशनचे 5 गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळत आहे। सरकारवाडा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 9/25 भारतीय न्याय संहिता कलम 303(2). सरकारवाडा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 61/25 भारतीय न्याय संहिता कलम 303(2). गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 52/25 भारतीय न्याय संहिता कलम 303(2). गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 74/25 भारतीय न्याय संहिता कलम 303(2). अंबड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 876/25 भारतीय न्याय संहिता कलम 303(2). अशा प्रकारे आरोपीवर गुन्हे दाखल आहेत। आरोपीकडे कसून चौकशी करून 5 गुन्हे उघडकीस आणले असून आरोपितास पुढील कारवाई कामी जप्त मुद्देमालासह सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक।